पर्सनली मला आठवते की 3 आमचे कनेक्ट असू शकतात अजितदादांबरोबर. एक मी ऐकलं की ते खूप विनोदी होते. हे बेस्ट माहिती आहे, माझ्या एका पेशंटचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यांनी ऊत आणला होता लोकांना, पाय दुखतो पाय दुखतोय. मी म्हटलं ए कामाला लाग, पाय तुटलाय ही लंगडी सबब आहे, लेम एक्सक्यूज. तो एवढा हसला की त्याचं दुःखच संपलं. दुसरं मी ऐकलं की अजितदादा पहाटे 6 वाजता कचेरीत जायचे. केईएमची मेडिसिनची ओपीडी सकाळी 9ला चालू व्हायची आणि लोक पहाटे 6 पासून लाईन लावायचे. म्हणून मग मी पहाटे 6ला जायला लागलो. ही बातमी पसरल्यानंतर लोक पहाटे 3 पासून रांगा लावायला लागले. आपल्याकडे लोकच एवढे आहेत ना की काम करणारी माणसं संपतील पण कामं संपणार नाहीत. आणि तिसरं मी असं ऐकलं की गियाबारेचा जेव्हा क्लस्टर आला होता पुण्यामध्ये, तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता की हे कुठून आलंय वगैरे ते मग बघू, पण प्लाझ्मा फेरेसिसचा 5-6 लाखाचा खर्च सरकार उचलेल असं सरकारने जाहीर केलं तर ते बेस्ट होईल. आणि 5-6 तासात तसं झालं. अजितदादांनी